संघांना विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. हिमांशु म्हात्रे आणि चैतन्य असे दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. हिमांशु म्हात्रे आणि चैतन्य असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत ॲज ओपनिंग पेअर सलामीची जोडी. चैतन्य स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हिमांशु, बॉलिंग ट्रॅक वरती विनीत भगत आपल्याला पाहायला मिळतील. LBW विकेट नसणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. राजनुली संघ ओळखला जातो जबरदस्त गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता होईल. राजनुली संघाचा हातखंड हा गोलंदाजी आहे. बॅटिंग देखील फार चांगली होते पेसर्सच्या विरोधामध्ये, मात्र गोलंदाजी एक वेगळ्याच दर्जाची आपल्याला राजनोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. खोडप्याचा बॉल, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर नाही आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. आकड्यावरती सुरुवात फार चांगली झाली आहे. पहिल्या बॉल वरती स्वप्नवर्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट म्हणू आपण, कारण पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल, कारण राजनोली संघाची बॉलिंग फार स्ट्रॉंग आहे आणि एक से बडकर एक गोलंदाज या संघाकडे आहेत. तर अशा वेळी त्यांना प्रत्येक षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. मात्र पहिले षटक आहे ते पॉवर प्लेच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सॉलिडेट करणं फार इम्पॉर्टंट राहील. त्याचा प्रयत्न केला जातो. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला आणि चौकार वसूल करण्यात आला. 4 धावा टीमच्या टोटल मध्ये 8, टीमची टोटल 4. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 8 या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. राजनोली संघाविरुद्ध आक्रमक हल्ला चढवला गेला यात शंकाच नाहीये. कोरडाप्याचा बॉल चॉप केलाय, पॉइंटच्या दिशेला एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. कोरडाप्याचा बॉल होता, चॉप केला, पॉइंट मध्ये फिल्डर होते स्वीपर कव्हर क्षेत्रामधून. जोपर्यंत पॉइंट वरती आले तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने धावफलक 9 या आकड्यावरती. थोडासा स्क्वॅरिश करत असताना मिड विकेटला आपण पाहू शकतो. कोरडाप्याचा बॉल फटका लास्ट जवाब पाहायला मिळतोय. यावेळेस डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट, एका धावेने धावफलक 10 या आकड्यावरती. अनिश केने आणि जितू शेठ पाटील हे दोन आपल्याला पाहायला मिळतील व्यक्तिमत्व ॲज अ ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि योगेश शेठ पाटील साहेब ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचा देखील आहे. यावेळेस फटका लास्ट जवाब, बॉल सीमा पार, मिड विकेटला क्लिअर करत चौकार. 4 धावा. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल उंबारली विपक्ष उंबारडे. दोन्हीही संघ आपण मॅच साठी रेडी राहायचं ही विनंती असेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. कोरडाप्याचा बॉल फ्लिक होता, रेस करायचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द बोर्ड. प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतो एकीकडे SNCC सुनारपाडा, दुसरीकडे रांजणोली.
एकीकडे भिवंडीचं क्रिकेट रांजुली संघाच्या माध्यमातून खेळलं जाईल, दुसरीकडे डोंबिवलीचं क्रिकेट SNCC सोनारपाडा संघाच्या माध्यमातून खेळलं जाईल. दोन्ही संघांकडे फार चांगल्या खेळाडूंची मांदी आहे यात मात्र शंका नाही. मात्र जिंकेल कुठला संघ हा मोठा प्रश्न आहे. याच दरम्यान महेशजी पाटील यांचं शुभागमन झाले, त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती असेल दादा आपण या मुख्य मंचकावरती, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. SNCC सोनारपाडा विपक्ष रांजणोली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकामध्ये करण आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज हिमांशू, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती चैतन्य आणि मैदानावरती सज्ज गोलंदाज करण या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता यावेळेस. रनआउटची शक्यता जरूर निर्माण झाली होती, मात्र तरी देखील कंप्लीट आपण पाहू शकतो. 1 आणि 1 धावेने धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. स्विचिट अटेम्प्ट जरूर होता, मात्र यावेळेस व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब डीप मध्ये. फिल्डर मात्र त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झाली आणि बॉल सीमा पलीकडे चौकार आलाय. धावा धावा आणि धावा, फक्त आणि फक्त धाब्यांमध्ये डील करत असताना बॅटर हिमांशू आणि चैतन्य पाहायला मिळत आहेत. कौतुक करेल मी चैतन्याचं, कारण चैतन्याच्या बॅट मधून सातत्याने आपल्याला जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चैतन्याच्या माध्यमातून इथे थोडीशी मिस्टेक झाली आणि फाईनल एक थर्डमॅन. दोन्ही खेळाडू बीट होत असताना बॉल सीमा पलीकडे. 4 धावा चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने 26 या आकड्यावरती धावगती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 26 या आकड्यावरती. SNCC सोनारपाडा विपक्ष रांजणोली अशी लढत पाहायला मिळते. दुसऱ्या फ्रीमध्ये 4 संघ दाखल झालेले आहेत. जय हनुमान सागाव, पडलेगाव, विहाना 11 पिसवली आणि ओमसाई दावडी. स्विचिट टीम जरूर होता, मात्र डॉटबॉलची समाप्ती होती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय, मात्र आउटफील्ड स्लो आहे. सिंगल कंप्लीट होईल आणि बॉल सीमा पलीकडे. स्वीपर कव्हरला क्लिअर करत सीमा पार चौकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार, 1 वाईड, 1 सिंगल आणि 1 डॉट, 5 चेंडू झालेत. बॅटची एज, थर्डमॅन मध्ये फिल्डर. रनआउटची संभावना निर्माण झाली होती, मात्र 1 धाव कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला समाप्त होते. दुसरा आणि 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. रन्स ऑन द बोर्ड.
31 धावा धावफलकावर आपण पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विवेक आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया विवेकच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल या ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये आतापर्यंत 31 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे 3रं आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विवेकला आपण पाहू शकतो. पाहूया विवेकच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेस विकेटचं पतन झालंय. फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना हा पहिला आणि विकेटचं पतन. रामबीर आपल्याला पाहायला मिळेल. रामवीर आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती एन8 नंबर 3. पाहूया रामवीरच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. विवेक आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती 3ऱ्या षटकामध्ये. विवेकच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर विवेक. कोरडप्याचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. डॉटबॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 31 या आकड्यावर. या षटकामध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल. धावगती धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. विवेकच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला नक्की पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो बॉल पडल्यानंतर फिरत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती इथे रनआउटचा प्रयत्न आणि विकेट. फलंदाज बाद झालेत. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 2 31 या आकड्यावर. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 31 पाहायला मिळेल. गडी गमावलाय 2रा आणि या षटकामध्ये विवेकने फार चांगली गोलंदाजी केली आहे. चार चेंडूंचा खेळ झाला. एकही धाव खर्च केली नाहीये. 2 डॉट. 1 रनआउटची विकेट आणि 1 फलंदाज बाद झालाय कॅच आउटच्या स्वरूपामध्ये. पियुष नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आड. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसवत असताना 32 धावा 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुढील मॅच उंबारली विपक्ष उंबारडे. आमचे जवळचे मित्र साहिल उपस्थित आहेत. उंबरली गावचे एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. उंबारडे गावचे देखील प्रतिनिधी आपण लवकरात लवकर यायचे रिक्वेस्ट असेल. 2 धावा 8 आणि धावसंख्या धावफलकावरती 34. आता हा शेवटचा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर असतील. कॅचची संभावना निर्माण झाली आणि कॅच कंप्लीट. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 3 मैदानावरती 34 या आकड्यावरती. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक सुरू आहे आणि नयन पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया नयनच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. नयन ला आपण पाहू शकतो मैदानावरती सज्ज. आणि यावेळेस विकेटचं पतन झालंय. फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना SNCC सोनारपाडा संघाला 34 या आकड्यावरती गडी कमावला आहे. चौथा विनंती असेल उंबारडे संघ टॉस साठी रिपोर्टिंग करा. उंबारडे टीम टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आदरणीय महेशजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. उंबारली विपक्ष उंबारली संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. उंबारडे संघाचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करा. उंबारडे टीमचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मला वाटते अमोल पाटील. यावेळेस चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 35 या आकड्यावरती चेंडू झाले 2. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधील पाहायला मिळेल. आडव्या पट्ट्याने फटकाला जवाब पाहायला मिळेल आणि बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड शर्ट. 6 धावा. डीजे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 41 पाहायला मिळेल. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. उंबारडे संघाचे कॅप्टन चला टॉस साठी या. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. मात्र डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून सीमा पलीकडे आलेला अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा. धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 47 ऑन द बोर्ड. 47 या आकड्यावरती. बॅटची एज फाईन लेग मध्ये फिल्डर. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 48 या आकड्यावरती. आणि मला वाटते शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल असेल या षटकामधील या इनिंग मधील. उंबारडे संघाचे कॅप्टन झाला टॉस साठी या.
उंबाडे टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर असतील. एकदा कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. 50 अप. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि 51 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 51 धावेंचं लक्ष. यस. उंबाडे संघाचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. उंबाडे टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. उंबाडे टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे रिक्वेस्ट असेल. लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे उंबाडे टीम ही रिक्वेस्ट असेल. टॉस साठी वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. त्यामुळे विनंती आहे उंबाडे संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. जितका लवकर आपण रिपोर्टिंग कराल तितकं लवकर चांगलं असेल. जर कोणाला ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 51-52 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. चला थोडस स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं गरजेचं आहे. उंबरली संघ उपस्थित आहे. उंबारडे संघ देखील उपस्थित आहे आणि आपण करणार आहोत टॉस. सोनापाडा संघाला आपण ऍड करू 2 धावेच्या पॅनल्टी. 51 होत्या 53 झाल्या. 54 धावेंचं लक्ष. 54 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 54 टार्गेट मैदानावरती करण्यात आलंय सेट. 54 धावेंचं लक्ष. चला स्पीडअप करा. रिक्वेस्ट असेल राजनोली टीम. नाही नाही त्रेपन्न धावेंचं लक्ष. उंबरडे संघाने टॉस जिंकला. डिसिजन उंबरडे टीम फिल्डिंगचा असेल. शिवशंकर स्पोर्ट्स उंबारडे विपक्ष मला वाटतंय गावदेवी क्रिकेट संघ उंबारली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विनीत आणि विवेक सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. त्रेपन्न धावेंची गरज. 53 धावेंचं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. टीम SNCC सोनारपाडा संघाच्या माध्यमातून टीम रांजणेली या संघासाठी. आणि थोडंसं स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल बॅटर विवेक. त्रेपन्न धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलं आणि पाहूया 53 धावा
कशा प्रकारे चेज केल्या जातील. 24 बॉल आणि 53 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज पियुष आणि विनीत आणि विवेक सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र विवेक. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विनीत. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पियुष. लेट्स प्ले गेम ऑन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता केली जाईल. पियुषच्या माध्यमातून जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. ते सरळ बॉल मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ती मात्र 1 या आकड्यावरती. आकड्यावरती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. उलटॉस बॉल आणि फटका लाजवाब. बॉल सीमा पार. षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 53 धावेंचा पाठलाग करत असताना सुरुवात जबरदस्त झाली आहे. स्वप्नवर्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट म्हणूया आपण याला, कारण पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर फुल टॉस बॉल वरती फुल टोल ऑन वसूल करण्यात आलाय. फुल टोल वसूल करण्यात आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा पियुष. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वर फुल टोल वसूल केलाय. पुन्हा एकदा बॉल सीमा पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका पाहायला मिळेल. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 13 धावा धावफलकावरती आहेत. विवेकच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग आपण मैदानावरती पाहू शकतो. फुलटॉस बॉल वरती जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करत असताना पाहायला मिळतात विवेक. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका लाजवाब. सीमा पलीकडे बॉल चौकार आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिले 2 चेंडू 2 षटकार आले. 1 वाईड आला. त्यानंतर 1 चौकार आला. धावसंख्या 17 या आकड्यावरती. आता धावेंची गरज जर बघायला गेलं तर अगदी 40च्या आतमध्ये आहे. जवळपास मला वाटते 37 धावेंची गरज 36 धावेंची गरज असेल. एकवीस चेंडू आणि 36 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. ऑन साइड फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅट आणि बॉल संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थगित आणि स्थिर. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 बॉल वरती 17 आल्या मात्र त्यानंतर येस 1 टू गो. 2 बॉल वरती धावा आल्याच नाही आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. या वरचा पहिला हाफ थोडासा महागडा होता मात्र दुसऱ्या हाफ मध्ये पियुषने काय जबरदस्त कमबॅक केलंय आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल कॅचची संधी होती मात्र बॉल सीमा पलीकडे. फिल्डरच्या डोक्यावरून मिड विकेटला क्लिअर करत 6 धावा. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण अजून देखील 3 षटके 29 धावेंची आवश्यकता. 3 षटका आणि 29 धावेंची आवश्यकता. तीन षटका विजयासाठी 29 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
चला थोडंसं स्पीडअप करणं महत्वाचं राहील, त्यामुळे विनंती असेल थोडंसं वेळ वाचवा. विजयाचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल, थोडंसं सोपं आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच बघता बघता 23 या आकड्यावरती आता 18 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 29 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. हर्ष पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया हर्षच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतो. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा पार. जबरदस्त टोले जंग फटकेबाजी पाहायला मिळते. भिवंडीचा ब्रँड दाखवणारे हे ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतील बॅटर्सच्या बॅटमधून. चौकार. षटकांचा विचार केला. पहिलं षटक झालं, दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल झालाय आणि धावसंख्या 28 या आकड्यावरती. 7 बॉल मध्ये 28 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. आणि विनीत आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. ज्या विनीतच्या बॅट मधून एक चौकार आलाय. तसा विनीत स्ट्रायकिंग एंड वर. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळेल. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस डीप बॅकवर्ड कोहलीला क्लिअर करत विनीतच्या बॅट मधून जबरदस्त वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अगदी त्या मैदानावरती सर्व खेळाडू प्रॅक्टिस करत असतात आणि मग दिसतंय प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आपण सातत्याने म्हणतो तेच. मैदानावरती फटका लाजवाब. बॉल सीमा पार. चौकार. 4 धावा. आकड्यावरती 14 चेंडू 14 धाब्यांची आवश्यकता. माफ करा 39 39 धावा. 14 धाब्यांची गरज आहे. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र बॉडीला ब्रश झाला बॉल आणि एकदा कंप्लीट झाली. 13 चेंडू 13 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल टीम रांजनोली संघाला. पुढील मॅच उंबरली विपक्ष उंबारडे अशी पाहायला मिळते. उंबरडेकरांनी टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा असेल फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी उंबारली संघाला इन्व्हाइट केलंय. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती. आता 12 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल टीम रांजनोली संघासाठी. 2 षटकांमध्ये बनल्या 40 धावा.
2 षटकांमध्ये म्हणले 40 धावा आणि अजून देखील 2 षटक शिल्लक आहेत. 13 धाब्यांची आवश्यकता. अजून देखील विजयाचे हे समीकरण टीम राजनोलीला. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 40, कारण या षटकामध्ये एक बॉल झालाय आणि एकही धाव खर्च झाली नाहीये. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे, मात्र झेल झाली ड्रॉप आणि एक कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता धावा देखील कंप्लीट होतील. आता समीकरण 11 धावेची गरज. 10 बॉल आणि 11 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल. उंबाडे संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा आहे. SNCC सुनारपाडा विपक्ष रांजणोली, अशी मॅच, अशी लढत, अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फ्लिक ऑफ द ब्रिस्ट खोदून काढलाय आणि बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या दिशेला, मात्र विकेटचं पतन नाही. षटकार आहे, षटकार, षटकार. आम्हाला इकडचा काही दिसत नाहीये. पाच धावेची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. यावेळेस कॅच कंप्लीट झाली, विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतील. सिंगल हँडेडली शॉट मारायचा प्रयत्न होता, मात्र विकेट. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावेल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 49 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता. 8 बॉल 4 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल 4 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल. आता 7 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल 4 धावा, समीकरण अगदी सोपं झालेलं आहे. सिंगल डबलने देखील मॅच जिंकू शकता. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मध्ये डॉट बॉलची समाप्ती. आता शेवटचं षटक. 6 चेंडू विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता. रांजणोली संघाला हे समीकरण पाहायला मिळेल.
आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. पाहूया पियुष पाटीलच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 6 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत विवेक आणि विनीत असतील स्ट्रायकिंग एंड वर. घोडप्याचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. आता 5 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता आहे. इथे थोडीशी मिस्टेक होतीये. आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. 5 चेंडू 4 धावा. समीकरण अगदी सोपं आहे, मात्र तरी देखील पियुषने मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज रोहित दादाकडून. पियुष साठी सुवर्ण संधी असेल. व्हाईट बॉल. आता 5 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता आहे. आमचे मित्र अमोल इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आमचे मित्र अमोल जे आहेत ना, 15 वर्षानंतर जरी अंडर 22 ठेवलं तरी ते 22 वर्षाचेच असतील. त्यांचं वय वाढतच नाही. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धाबा कंप्लीट. नाही रे भाऊ, विश्वास आहे. मस्करी चालू आहे. कसे आहात? मजेत. उद्या आमचे बंधुराज तिथेच आहेत, तुमच्याकडेच. फक्त एका धाब्याची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि एका धाब्याची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. आम्ही वय पाहिले त्यांचं, कमी वयाचे आहेत, मात्र जोक सपाट आमचे मित्र आहेत म्हणून आम्ही ऑन माइक जोक करतो त्यांच्यासोबत. यावेळेस देखील रनआउटचा प्रयत्न. मैदानावरती विकेटचं पतन झालेलं आहे. आता समीकरण येऊन टेपलंय. 3 बॉल एका धाब्याची आवश्यकता. या मॅचला झालेला आहे 1 तास. 4 ओव्हरच्या मॅचला 1 तास. 2 बॉल एका धाब्याची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 2 चेंडू एका धाब्याची आवश्यकता. इथे डॉट बॉल जर आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. मात्र 1 कंप्लीट झाली आणि सामना फिनिश झालाय. सामना जिंकला टीम रांजणोली संघाने. हार्दिक अभिनंदन टीम रांजणोली. हार्ड लक टफ लक टीम SNCC सोनारपाडा. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी